हाय, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे अवनी अँड मम्मा. हॅप्पी मकर संक्रांती. तुम्हाला आजचा दिवस खूप छान आणि सुंदर जावो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर हा व्हिडिओ आहे 11 जानेवारी म्हणजे अवनीच्या बर्थडेच्या दिवशीचा. तर 2-3 दिवस झालं काही व्हिडिओ अपलोड करता आलेले नाही आहेत मला. व्हिडिओ शूट होत होते पण एडिटिंग होत नव्हती, म्हणून मग तो आज व्हिडिओ येईल तुमच्यापर्यंत. आज आहे मकर संक्रांती. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही पूर्ण आवरून घरातलं काम, दुपार झाली होती आम्हाला आणि ड्रेस पण घ्यायचा बाकी होता अवनीचा आणि थोडीसं केक वगैरे पण सांगायचं होता. आम्ही निघालो तेवढ्यात आमचं पार्सल इथं आलेलं आहे. मग परत आम्ही घरी आलो आहे पार्सल घेऊन. हे बघा, इथं हे पार्सल आम्ही फ्लिपकार्टवरून मागवलं आहे. तुम्ही बघू शकता. हे रिंग लाईट आणि स्टँड, हे टू इन वन आहे, त्यामुळे मी मागवलं आहे. लाईट आणि स्टँड पण, फक्त स्टँडच नाही आहे, लाईट पण आहे आणि कमी रेटमध्ये चांगल्या क्वालिटीचं हे भेटलेलं आहे फ्लिपकार्टवरून. कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे बघा, इथं हे जे केकचं शॉप आहे तिथं आम्ही आलेलो आहोत सर्वात अगोदर. म्हटलं केक वगैरे अगोदर सांगून म्हणजे वेळच्या वेळेला देतील ते, म्हणून आलो आहे. आणि छान छान केक आहे तिथं आणि दुकान पण छान आहे. आम्ही म्हणजे प्रत्येकाच्या बड्डेला इथूनच केक घेत असतो. आम्ही शिवच्या बड्डेला पण इकडूनच घेऊन गेलेलो. तो खूप छान आणि टेस्टी होता, म्हणून आम्ही परत याच शॉपमध्ये आलेलो आहोत. हे बघा, ब्लॅक फॉरेस्ट आणि चॉकलेट, डार्क चॉकलेट नाही का, हे सगळे केक इथं अवेलेबल आहेत आणि चांगले रेट पण चांगले आहेत, म्हणून आम्ही घेतो इथंच. सांगितलं त्यांना केक आणि कन्फर्म करून असा एक ठेवलेला आहे आणि 7-8 वाजता आम्ही परत घेऊन जाऊ असंच त्यांना सांगितलं आहे. आणि आता दुकानात जाणार आहोत आम्ही कपड्यांच्या. अवनीला ड्रेस घ्यायचा आणि शिवला पण असा सिंपल असा घेणार आहोत. तर इथं बघा आता तुम्ही किती रस्ता जाम झालेला आहे, ट्रॅफिक एकदम जाम. म्हणून आम्ही आता ना गाडी इकडून घेतली आहे मधून, म्हणजे गावाच्या वेशीच्या साईडनी. तिकडून जरा गर्दी नसते, मेन रोडनी जर गेलं ना तर 1 तास तरी लागतोच मध्ये ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर. म्हणून आम्ही मधून गाडी घेतलेली आहे, कारण तिकडं फक्त टू व्हीलरच जातात, कारण छोटा रस्ता असतो आतमध्ये. टू व्हीलर, रिक्षा वगैरे असे छोटे छोट्या गाड्या जातात, जास्त मोठे वाहन इकडं येत नाहीत आणि गर्दी पण जास्त होत नाही. कधी कधी होते इकडं पण गर्दी, पण आज तरी कमी आहे. कधी कधी लोक सगळेच विचार करतात की हां, पलीकडून ट्रॅफिक असेल मग आपण मधूनच जायला हवं, असं करून करून सगळेच इकडं गर्दी करत असतात. हे बघा, हे जे शॉप आहे तिथं आम्ही म्हणजे प्रत्येक वेळेस ड्रेस, साडी म्हणा किंवा सगळं काही इथंच घेत असतो आणि व्हरायटीज पण छान आहेत आणि रेट पण मस्त असतात ह्या ब्रँडेड कलेक्शनचे, म्हणून आम्ही नेहमी इथंच येतो. आणि छान असतात ड्रेस वगैरे, क्वालिटीज आणि चांगले पण निघतात. हे बघा, असं आहे आतमध्ये शॉप. तुम्ही बघू शकता किती छान छान साड्या, ड्रेसेस इथं लावलेले आहेत आणि सर्व काही एकाच दुकानामध्ये मिळून जातं, म्हणून आम्ही याच दुकानात येत असतो. अवनीला ड्रेस घ्यायचा आहे, तो म्हणजे आता दिवाळीला आम्ही ट्रेडिशनल असा ड्रेस घेत असतो आणि बर्थडेला वेस्टर्नमध्येच घेतो, म्हणजे कसा जास्त हलका फुलका, वेअरला पण चांगला आणि कधीतरी घालता पण येतो. नाहीतर ट्रेडिशनल ड्रेस असे असतात जे सणासुदीलाच आपण घालू शकतो किंवा लग्नात. एरवी असे घालता येत नाहीत, खूप महाग असतात, पण एक दिवस घालून तसेच ते पडून राहतात, म्हणून आम्ही फक्त दिवाळीलाच ट्रेडिशनल घेतो आणि बर्थडेला आणि मध्ये असा वेस्टर्न घेत असतो. हे बघा, एक चूज केलेला आहे आम्ही इथं ड्रेस. हा त्याचा आतला जो फ्रॉक आहे तो मला खूप आवडलेला आहे, 1 पीस आणि वरतून असं जॉकेट आहे. थोडंसं छान आहे लूक त्याचा, म्हणून आम्ही हाच सिलेक्ट केला. एकच म्हणजे बघितला चांगला ट्राय करून आणि तोच आम्ही घेतला. जास्त काही बघत बसलेलो नाही आहोत तिथं, कारण घरी पण आता जायचं आहे, स्वयंपाक वगैरे बाकी आहे, म्हणून आम्ही जास्त टाईमपास इथं केलेला नाही.
आता दीदीचा तर ड्रेस झालेला आहे. आता फक्त शिवचा ड्रेस बाकी आहे. त्याला पण काय डेली वेअरसाठीच आम्ही घेणार आहोत. असं पण कधी अधूनमधून चालूच असतात. अवनीला पण शिवला पण डेली वेअरसाठी सतत असे घ्यावं लागतात. जसं जसं सीझन बदलत राहील तसे तसे सीझन वाईज बदलत असतात ड्रेस पण. मग म्हणजे कसं उन्हाळ्यात वेगळे कॉटनचे किंवा थंडीच्या दिवसात म्हणा थोडेसे उबदार असे कपडे घेत असतो. हे बघा इथं छोट्या बाळाचा पण ड्रेस किती सुंदर लावलेला आहे. तर आणि इकडं तिकडे फिरत आहे आणि बघत आहे सगळीकडे. आणि आता काउंटरला आलेलो आहोत आम्ही तिथं बिल द्यायला. ह्या दुकानाचं कसं आहे, जशी आपण शॉपिंग करू तसे तसे आपले पॉईंट हे जमा होत असतात. आपला नंबर पण त्यांच्याकडे शेवट असतो आणि त्यानुसार मग ते पॉईंट जमा होतात आणि आपल्याला थोडीफार नेक्स्ट शॉपिंगमध्ये जर यूज करायचे असेल तर आपण ते करू पण शकतो. आता घरी आलेलो आहोत आम्ही इथं आणि रिंग लाईट पण आम्ही चेक करून बघितली आहे इथं आणि खूप छान अशी मस्त रिंग लाईट भेटलेली आहे. आता मी भाजीची तयारी करत आहे इथं. आता साधा सिंपल असा स्वयंपाक बनवणार आहे कारण दुसरं कोणी नाही, आम्हीच आहोत. आमचे माणसं फक्त मी, अवनी आणि तिचे पप्पा आणि शिव फक्त. त्यामुळे आम्ही इथं पनीर घेतलेलं आहे एवढंसं आणि छान असे स्क्यूब बनवले आहेत त्याचे छोटे छोटे आणि मस्त असा पनीरचीच भाजी आज बनवणार आहे मी. आता तुम्ही रेसिपी पण बघू शकता माझी कशी मी बनवते काय. एकदम असे 2-3 कांदा मी असे बारीक कापून घेतलेला आहे उभा. खोबरं पण मी जरा किसून घेतलं आहे आणि एक टोमॅटो जास्त नाही टाकायचा म्हणजे भाजी ना आंबट लागते. टोमॅटो फक्त एकच घ्यायचा. कांदा तुम्ही टाकू शकता भरपूर आणि खोबरं पण मी थोडंसं घेतलेलं आहे कारण तेल अगोदरच खूप वापरण्यात येतं भाजीला आणि खूप तेल सुटतं भाजीला आणि तेलकट होती भाजी. काय करायचं, थोडंसं तेल घ्यायचं एक्स्ट्रा म्हणजे पनीर बुडेल इतपत तेल घ्यायचं आणि फ्राय करून घ्यायचं पनीर त्यामध्ये. आणि जास्त पण फ्राय नाही करायचं म्हणजे काय ते पनीर असं कडक होतं रबरासारखं आणि खाता पण व्यवस्थित येत नाही. म्हणून थोडंसं हलकं आपण फ्राय करून घ्यायचं पनीरला आणि तेल शक्यतो डीप फ्राय करून घ्यायचं पनीर. शॅलो फ्राय करायचं नाही, डीप घ्यायचं. आणि बघा दुसरी कढई घेतलेली आहे मी इथं. त्याच्यामध्येच ते उरलेलं तेल जे आहे पनीर तळलेलं ते घेतलं आहे मी आणि जे आपलं वाटण मी वाटून घेतलं आहे ते त्यामध्ये टाकलं आहे आणि एकदम छान असं परतून घेतलं. मस्त असं तेल सुटेपर्यंत परतलं की मी त्याच्यामध्ये मिरची पावडर आणि आपले जे मसाले असतात ते थोडेसे टाकले, जास्त नाही. पण हा जो कोल्हापुरी पनीर मसाला आहे तो मोठा चम्मच भरून मी इथं टाकलेला आहे कारण तो तिखट नसतो जास्त पण फ्लेवर भारी आणि चव पण खूप छान येते. ह्या भाजी खूप छान झाली होती. आणि हे जे मटार आहेत मी थोडेसे घेतलेले गडबडीत सोलून कारण मटार भरपूर होते पण सोलण्यासाठी वेळ नव्हता म्हणून मी थोडेसे जेवढे सोलता येईल पटपट मी स्वयंपाक करतानाच तेवढेच सोलून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडेसे ॲड केले. नाही टाकले तरी चालतात पण होते म्हणून मी टाकले तेवढे. आणि आता भाजीमध्ये कधी पण पनीर हे अगोदर टाकायचे नाहीत. जेव्हा भाजीला एकदम छान अशी उकळी येईल, भाजी आपली रेडी झाली असं कळेल त्याच वेळी हे जे पनीर आहे ते टाकायचं आणि शेवटी सगळ्यात मग पनीर टाकल्यानंतर काय 1-2 मिनिट पण गॅसवर जास्त ठेवायची नाही भाजी. गॅस बंद करायचा आणि नंतर काय करायचं, कोथिंबीर जे असेल आपल्याकडं कापून ठेवलेली तर हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची आणि एकदा फिरून घ्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कस्तुरी मेथी जी असते जी बाजारात किराणा दुकानामध्ये अवेलेबल असते बघा प्रत्येक किराणा दुकानामध्ये, तर ती कस्तुरी मेथी घ्यायची. थोडीशी हातावर अशी आपण काय म्हणतो चोळायची जराशी हातावर आणि ती टाकून द्यायची भाजीमध्ये. त्याच्याने ना एवढी भारी टेस्ट येते. सेम हॉटेलमध्ये जशी भाजी लागते चवीला अगदी तशीच लागते. त्यामुळे ही एक जी शेवटची स्टेप आहे ती आपण करायला विसरायची नाही. कस्तुरी मेथी ही टाकायचीच त्यामध्ये. मग अशी ही भाजी रेडी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता. आणि बड्डे सेलिब्रेशन पण आम्ही असंच, मी आवरलं नव्हतं काही
आणि केक कापून घेतला. तिच्या आत्याला जायचं होतं म्हणून काही ते दाखवली नाही ती क्लिप मी. तर हे बघा, आमचं इथं आता पनीरची भाजी आणि चपाती, केक आणि मुलांना देण्यासाठी वडापाव असे आणले होते आम्ही अवनीच्या फ्रेंड्सला. ते असं मिळून आम्ही जेवण केलं संध्याकाळी सर्वांनी. बघू शकताय भाजी किती छान आणि मस्त झालेली आहे. हॉटेलसारखीच एकदम झाली होती. तर अवनीला भूक लागली म्हणून मी तिला सगळ्यात अगोदर दिलेलं आहे इथं जेवण आणि खाती आता ती. तर पनीरची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.